गुड आफ्टरनून मित्र हो. आज आपण आर्थिक प्रेरणा आणि आर्थिकेतर प्रेरणा यामधील आर्थिकेतर प्रेरणा म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्याचा समावेश होतो हे पाहणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये रोजगाराची सुरक्षितता, प्रगतीकरता वाव, प्रशंसा, न्याय या 4 मुद्द्यावर आपण चर्चा केली होती. बाकी राहिलेले जे काही मुद्दे आहेत ते आज आपण चर्चेत घेणार आहोत. यामध्ये आहे स्पर्धा. आर्थिकेतर प्रेरणामध्ये स्पर्धा म्हटल्यानंतर कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी तुम्हाला तिथं स्पर्धा असतेच. तसं एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना तिथे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यामध्ये सुद्धा स्पर्धेची भावना निर्माण होत असते. आपल्यासोबतच्या व्यक्तीसोबत किंवा आपल्यासोबत काम करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसोबत स्पर्धा करावी ही जन्मजात प्रवृत्ती ही प्रत्येक माणसामध्ये असते. स्पर्धेमुळे आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होत असते. स्पर्धेमध्ये भाग घेऊन श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या प्रवृत्तीच्या व्यवस्थापकाने व्यवस्थित उपयोग करून घेतल्यास कामगारांना त्यांच्या कार्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच पूर्वीपेक्षा जास्त उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करणे सहज शक्य आहे. स्पर्धा ही मुळात एक आर्थिकेतर किंवा अवित्तीय प्रेरणा असली तरी या प्रेरणाला क्रियाशील व परिणामकारक बनवण्यासाठी इतर आर्थिक व आर्थिकेतर प्रेरणाची मदत घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पादन करणाऱ्या कामगारांना ठराविक दराने बोनसचे वाटप करणे, रोख बक्षीस देणे, प्रशस्तीचे प्रमाणपत्र प्रदान करणे, प्रमंडळाकडून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकात फोटो छापणे किंवा स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या कामगारांचा सर्व कर्मचाऱ्यासमोर गौरव करणे इत्यादी स्पर्धाचे आयोजन व्यक्तिगत कामगाराप्रमाणेच कामगाराच्या समूहाकरता किंवा गटाकरिता करता येते. स्पर्धेची उद्दिष्टे लक्षात घेऊन स्वरूप, स्पर्धेचे अटी, बक्षिसाचे स्वरूप व बक्षिसांची संख्या ठरवण्यात आलेली असते आणि ते करावीच लागते. स्पर्धाचे आयोजन करताना आणि स्पर्धांचे निकाल लावताना कोणत्याही प्रकारचा पक्षपात करण्यात आल्यास त्यामुळे स्पर्धेचे जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण होत नाही आणि जर आपण जे उद्दिष्ट ठरवलेले आहे ते उद्दिष्ट गाठता येणार नाही. आणि म्हणून स्पर्धा या निपक्षपातीपणे झाल्या पाहिजेत. तरच आपण आपल्या संस्थेतील किंवा संघटनेमधील कर्मचाऱ्याला प्रेरणा देतो, आर्थिकेतर प्रेरणा देतो असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आहे माहिती प्राप्त करण्याची इच्छा. कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचे जीवन कारखान्यामधील परिस्थितीशी, वातावरणाशी आणि तेथे यंत्राच्या मदतीने करण्यात येणाऱ्या विविध क्रियांशी अशा रीतीने निगडीत झालेले असते की या सर्व गोष्टीवर परिणाम करून आणणाऱ्या निर्णयाबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असावी असे कामगारांना स्वाभाविकपणे वाटते. कामगारांनी फक्त त्यांना दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी. व्यवस्थेच्या वरच्या स्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल त्यांना माहिती देण्याची मुळीच आवश्यकता नाही असाच बहुतेक व्यवस्थापकाचा दृष्टिकोन असतो. कामगाराच्या जीवनावर व कामगारावर परिणाम करणाऱ्या निर्णयाभोवती असणारे गुप्ततेचे वलय तसेच कायम राहावे अशी बहुसंख्य व्यवस्थापकाची इच्छा असते. गुप्ततेमुळे संशय उत्पन्न होतो, संशयाचे परिवर्तन अविश्वासात होते आणि अविश्वासाची भावना कार्यक्षमतेला निश्चितपणे मारक ठरत असते. कामगारांना अपेक्षित असलेली माहिती त्यांना सत्य स्वरूपात प्राप्त न झाल्यास ते घटनांची स्वतःच्या कल्पनेने मीमांसा करतात आणि कामगाराच्या मनोबलावर विपरीत परिणाम होतो. आणि जर एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये जर अफवा सुरू झाल्या तर त्या अफवा या कल्पनाविलासामधून सुरू होतात आणि त्या कल्पनाविलासामधून सुरू झाल्यानंतर तुमचं मनोबल, तुमच्या संस्थेचे कार्यक्षी क्षमता आहे ती कार्यक्षमता ही कमी होण्यास मदत होते किंवा ती तुमच्या संस्थेला परिणामकारक ठरते. तसेच
कामगारांनी जे काही काम दिलेले आहे ते जर काम व्यवस्थितरित्या पार पाडले नाही तर संभाव्य नुकसान हे तुमच्या संस्थेला, तुमच्या संघटनेला सहन करावे लागते आणि मग हे होणारे जे नुकसान आहे ते अतिशय घातक असते आणि पैशाच्या स्वरूपात होणाऱ्या नुकसानीपेक्षा तुमचं जे कामावरील लक्ष आहे ते कमी होतं आणि तुमच्या कामावर पूर्णपणे परिणाम होत असतो. म्हणजेच सुज्ञ व्यवस्थापक हा आणि संचालक यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक संस्थेला, प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक संघटनेतील व्यक्तींना तुम्ही जी काही माहिती तुमच्या संस्थेविषयी आहे ती संस्थेची माहिती प्रत्येक व्यक्तीला माहिती करून घेण्याचा अधिकार, माहिती राहण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीला असतो. तर तुमची आर्थिकेतर प्रेरणा कार्य करत आहे असं आपणास म्हणता येईल. त्यानंतर आहे व्यवस्थापकाची योग्यता व वागणूक. प्रत्येक कारखान्याचा व्यवस्थापक हा त्या कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचे नेतृत्व करीत असतो. त्याचे गुण व योग्यता आपल्यामध्ये यावी आणि आपणही त्यांच्या स्तरावर पोहोचावे अशी प्रत्येक कर्मचाऱ्याची स्वाभाविक इच्छा असते. व्यवस्थापकाची योग्यता व कार्यक्षमता वरच्या दर्जाची असल्यास कामाला एक प्रकारची गती येते आणि सर्व कर्मचारी आपली योग्यता आणि कार्यक्षमता वाढवण्याकरिता जाणीवपूर्वक व उत्साहाने प्रयत्न करू लागतात. व्यवस्थापक स्वतःच त्याच्या पदाच्या दृष्टीने सहज प्रयत्न करत असतो आणि आपण जी काही जबाबदारी पार पाडतो ती योग्य रीतीनं पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि व्यवस्थापकाचा जर तुमच्या संस्थेवर तुमच्या कर्मचारी राहत नसेल तर तुमच्या अयोग्यतेचे प्रतिबिंब सर्व कर्मचाऱ्याच्या कामात पडते. व्यवस्थापकाची कामगाराच्या संदर्भात वागणूक कशी आहे यावरही कामगारांच्या काम करण्याच्या इच्छेवर व कार्यक्षमतेवर निश्चितपणे परिणाम होत असतो. व्यवस्थापकाची कामगाराच्या अडचणी समजून घेऊन त्या तत्परतेने सोडवण्याची प्रवृत्ती, निपक्षपातीपणे काम करून घेण्याचे कसब, कुशल नेतृत्व या सर्व गोष्टी कामगारांना जास्त काम करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. यानंतर आहे जबाबदारी सोपवण्याची क्रिया. क्षमता असूनही जबाबदारीचे काम सोपवण्यात न आल्यामुळे अनेक कामगार असंतुष्ट व संघटनेच्या बाबतीत उदासीन राहतात. कारखान्याची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक कामगाराच्या क्षमतेत महत्तम उपयोग करणे शक्य होईल अशी व्यवस्था करणे आवश्यक असते. ज्या जबाबदारी पार पाडण्यासाठी उत्सुक असलेल्या कामगारामध्ये या जबाबदारीकरता आवश्यक ती योग्यता असल्यास त्याच्यावर जास्तीची जबाबदारी सोपवणे इष्ट असते. नवीन कामाची जबाबदारी सोपवल्यामुळे संबंधित कामगारांना व्यवस्थापकाचा आपल्यावर विश्वास आहे याबद्दल खात्री पटते आणि व्यवस्थापकाच्या आपल्यावर असलेला जो काही विश्वास आहे तो विश्वास त्याला मोठेपणाची भावना आणून देतो आणि कामगारांना विशिष्ट कामासाठी आपली संपूर्ण शक्ती एकवटण्यासाठी प्रवृत्त करता येते. त्यानंतर आहे कल्याण कार्य. कामगारांना त्यांच्या कार्याचा योग्य मोबदला दिल्यानंतर सेवा आयोजकाची जबाबदारी संपते. हा विचार आता कालबाह्य ठरला आहे. सेवा आयोजकांनी कामगारांना पुरेशी मजुरी दिली नाही तरी मजुरीच्या रूपाने त्यांना मिळणारे एकूण उत्पन्न एवढे कमी असते की या उत्पन्नात कामगार आपल्या कुटुंबाचा शैक्षणिक, आरोग्यविषयक व इतर महत्त्वाच्या गरजा भागवण्याकरिता असमर्थ ठरत असतात. कुटुंबाच्या अनेक गरजा अशा रीतीने पैशाभावी भागवण्यात न आल्यास त्यांचे पर्यवेक्षण किंवा त्याचे रूपांतर त्यांच्या असमाधानात झाल्याशिवाय राहत नाही. कामगार कुटुंबाच्या विविध गरजा भागवण्यासाठी सेवा आयोजकाने त्यांच्याकरिता तसेच त्यांच्या कुटुंबियाकरिता विविध सोयी, पाळणागृहे, शाळा, ग्रंथालय, टीकागृह, बालक मंदिरे, दवाखाना इत्यादी उपलब्ध करून दिल्यास कामगाराचे जीवनमान उंचावते आणि ते आपले काम निश्चित मानाने करू शकतात किंवा निश्चितपणे व्यवस्थितरित्या करतात आणि कामगार कुटुंबाच्या कल्याणासाठी सेवा आयोजकांनी केलेला खर्च हा अपयोग म्हणजे खर्चिक नसून तो गुंतवणूक आहे. ही गोष्ट आता भारतीय कारखानदारांना पटली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थापक असेल किंवा मॅनेजर असेल हा आर्थिकेतर प्रेरणा तुमच्या व्यवसायाला देत असतो. अशा पद्धतीने आपण आतापर्यंत आर्थिक प्रेरणा आणि आर्थिकेतर प्रेरणा काय आहे ते पाहिले आहे. आता आपल्याला लक्षात येईल की आर्थिक प्रेरणा म्हणजे काय, तर जी प्रेरणा कामगारांना मुद्रेच्या स्वरूपात म्हणजे पैशाच्या स्वरूपात दिली जाते, त्या पैशाच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या मोबदल्याशी निगडीत आहे किंवा जे एखादे काम केल्यानंतर किंवा पगाराव्यतिरिक्त त्याला जर काही पैशाच्या स्वरूपात जर मदत दिली जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आर्थिक प्रेरणा म्हणतो. म्हणजे जी प्रेरणा कामगारांना मुद्रेच्या माध्यमाने देण्यात येणाऱ्या मोबदल्याशी निगडीत असते तिला आर्थिक किंवा
वित्तीय प्रेरणा असे म्हणतात. आर्थिक धन मिळवून येण्याची शक्यता हे सर्व आर्थिक प्रेरणाचे मुख्य तत्व आहे. यानंतर आहे आर्थिकेतर प्रेरणा. आर्थिकेतर प्रेरणा म्हणजे काय, तर मुद्रेशी किंवा पैशाशी संबंध नसलेल्या मानसिक प्रेरणांना आर्थिकेतर किंवा अवित्तीय प्रेरणा असे म्हणतात. आर्थिकेतर प्रेरणामुळे कामगाराच्या उत्पन्नात भर पडत नाही, तरी या प्रेरणा कामगारांना परिश्रमी, कर्तव्यतत्पर, निष्ठावान आणि काम करण्यासाठी तत्पर असणारे असे बनवतात. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी सहाय्यक ठरतात. काही अशा पद्धतीने आर्थिकेतर प्रेरणा आणि आर्थिक प्रेरणा या संकल्पना आपण इथं पाहिलेल्या आहेत. बाकी जो काही भाग आहे तो भाग आपण पुढील तासामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण येथेच थांबूया. धन्यवाद.